हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. नुकताच आपण जागतिक मधुमेह दिन साजरा केला. आपण स्त्रियांना होणारा मधुमेह याविषयी मागच्या भागात माहिती घेतली आणि आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे गर्भवती स्त्रियांना होणारा मधुमेह. गर्भवती स्त्रियांना होणारा मधुमेह हा आजार आहे तो तिच्यासाठी तर घातक आहेच, बाळासाठी सुद्धा गंभीर धोके निर्माण करू शकतो, गुंतागुंत निर्माण करू शकतो. म्हणून त्याबद्दल माहिती जाणून घेणं खूप आवश्यक आहे. भारतामध्ये डायबिटीस होण्याचं प्रमाण तसं जास्तच आहे आणि गर्भवती स्त्रियांना डायबिटीस होण्याचं प्रमाण भारतामध्ये सांगायचं झालं तर 10 ते 14% आहे. हे प्रमाण आपल्यामध्ये का जास्त आहे तर अनुवंशिकता हे कारण महत्त्वाचं आहे. त्यानंतर लठ्ठपणा दुसरं कारण, बैठी जीवनशैली आणि उच्च कॅलरीयुक्त आहाराचं सेवन ही कारणं आणि स्ट्रेस हे सुद्धा एक कारण सांगता येईल. ही कारणं याच्यासाठी आहेत. बरं, ह्या डायबिटीस झाल्यानंतर काय होऊ शकतं तर याच्यामध्ये बरीच गुंतागुंत होऊ शकते. गर्भवती स्त्रीला जर मधुमेह असेल तर काय होऊ शकतं, त्या स्त्रीचा गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते किंवा बाळ गर्भातच दगावू शकतं किंवा तिला पुढे ब्लड प्रेशर वाढू शकतं, प्रीएक्लेम्पशिया तिला होऊ शकतो, म्हणजे झटके येऊ शकतात. ते पुढील आयुष्यात तिला परत डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा धोका तिला वाढू शकतो. बाळालासुद्धा जन्म झाल्या शुगर लेवल कमी होऊ शकते आणि पुढच्या आयुष्यामध्ये बाळाचं वजनसुद्धा वाढू शकतं. असे खूप धोके यामध्ये आहेत. म्हणून वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. पहिली काळजी की प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीच त्या स्त्रीचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. इन केस गर्भवतीला जर मधुमेह झाला तर त्याची काय काळजी घ्यायची ते आपण आता बघूया. महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टर्स सांगतील त्याप्रमाणे तपासण्या करणं गरजेचं आहे. ज्या स्त्रीला आधीच डायबिटीस, गर्भ राहण्याच्या आधीच डायबिटीस आहे असं माहीत असेल तर तिने गर्भ राहिल्या आपली शुगर तपासायची. ती तपासताना कशी तपासायची तर 75 ग्रॅम तिने ग्लुकोज घ्यायचं. त्यानंतर 2 तासांनी रक्तातील शुगर तपासायची. ती शुगर 140 मिलीग्रॅम पर DL यापेक्षा जास्त असेल तर तिला ट्रीटमेंट घ्यावीच लागणार आहे. त्यानंतर तिने स्वतःचा ECG करून घेणं, ब्लड प्रेशर तपासणं, डोळ्याची तपासणी, थायरॉईडची तपासणी, पायांच्या नसांची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. आणि नेहमी डॉक्टरांनी सांगितलेलं इन्सुलिन घेणं गरजेचं आहे. डॉक्टर सांगतील तेव्हा त्यांना फास्टिंग शुगर, पोस्टमेन शुगर करायची आहे. इन्सुलिन सांगितल्याप्रमाणे घ्यायचं आहे. ह्या ट्रीटमेंटचा हा झाला भाग. त्यानंतर आहाराकडे जरूर लक्ष द्यायचं आहे. चौरस आहार तिने सेवन केला पाहिजे. तिला गोड पदार्थ अजिबातच चालणार नाहीत. त्यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण तिला कमी करावं लागेल. गहू, तांदूळ हे प्रमाण कमीच ठेवायचं. तांदूळ घेताना साळीचे तांदूळ खाल्ले तर जास्त उपयोगी ठरतील. आणि पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य यांचा भरपूर वापर करायचा आहे. तुपाचा सुद्धा तुम्ही 2 चमचे चांगलं तूपसुद्धा खाऊ शकता. गोड फळं तुम्हाला टाळायची आहेत. कमी गोड असलेले फळं, तुमची शुगर जर ठीक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्हाला आहार तज्ज्ञाची मदत लागणार आहे, तुम्हाला डायबिटीस तज्ज्ञाची मदत लागणार आहे आणि तुम्हाला प्रसूती तज्ज्ञाची सुद्धा मदत लागणार आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या सल्ल्याने तुम्हाला ट्रीटमेंट तुम्हाला ही घ्यायची आहे. तुमचा आहार तुम्हाला ठरवायचा आहे. या पद्धतीने जर काळजी घेतली तर मधुमेह हा धोकादायक ठरणार नाही. तुमची शुगर लेवल जर पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आटोक्यात राहिली तर होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे नक्कीच आपल्याला टाळता येतील. आपण बघितलं की काय धोके काय आहेत, त्यानंतर बघितलं की कशा उपायाद्वारे आपण हे करू शकतो. पण माझा एक सल्ला असा आहे की या काळामध्ये तुम्ही जर गर्भसंस्कार क्लास जर केला तर त्यामध्ये तुम्हाला आहाराबद्दल माहिती दिली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला प्रार्थना, मंत्र हे सुद्धा सांगितले जातात. योगनिद्रा घेतली जाते, शवासन घेतलं जातं आणि तुमच्याकडनं फिजिकल ॲक्टिव्हिटी, योगासनं काही करून घेतले जातात. आणि या प्रेग्नन्सी डायबिटीसमध्ये व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम काय करावा, कसा करावा हे तुम्हाला गर्भसंस्कारच्या क्लासमध्ये तज्ज्ञ डॉक्टर नक्कीच चांगले सांगू शकतील. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडेच तुम्ही गर्भसंस्कार हा केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला चालण्याचा व्यायाम हा केलाच पाहिजे. पहिल्या तिमाहीमध्ये 15 मिनिटं चालायचं आहे, दुसऱ्या तिमाहीमध्ये अर्धा तास चालायचं आहे आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये पाऊण तास चालायचं आहे. हा व्यायाम, योगासनं गर्भसंस्कार क्लासमध्ये सांगतील त्या पद्धतीने प्रार्थना, मंत्र, तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी ओंकार जपसुद्धा केला जातो. ध्यान पद्धती शिकवली जाते.
त्याचा खूप उपयोग होतो. तुमचं ब्लड प्रेशर, तुमची शुगर लेवल आटोक्यात राहण्यास औषधासोबत याचीसुद्धा चांगली मदत होते. सकारात्मकता वाढीस लागते. म्हणून घाबरून न जाता वेळीच आपण हे सगळं जर केलं तर कॉम्प्लिकेशन न होता सुदृढ बालक नक्कीच जन्माला येऊ शकतं. आणखी एक सांगायचं, ही वेळ आपल्यावर येऊच नये किंवा गर्भावस्थेमध्ये डायबिटीज किंवा इतर आजार आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर मुलींनी म्हणजे शालेय मुलींनी तेव्हापासून जर व्यायामाची सवय ठेवली, योगाभ्यास जर केला तर पुढे त्यांना पिरियडचे प्रॉब्लेम येत नाही, प्रेग्नन्सी अगदी सुरळीत राहते. म्हणून प्रत्येक शालेय मुलींना आपण प्रवृत्त केलं पाहिजे योगाभ्यास करण्यासाठी. वेळ नाही ही सबब सोडून देऊन रोज 1 तास जर नियमित योगाभ्यास केला तर त्याच मुलीला आणि अशी ट्रीटमेंट घ्यायची वेळ येणार नाही. म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलीला योगाभ्यासासाठी प्रवृत्त करावं आणि तिच्याकडनं योगाभ्यास करून घ्यावा. आईला येत असेल तर, नाही तर एखादा योगा क्लास लावून तिने शिकून घ्यावं. त्या मुलीने पुढील आयुष्यात तिला आपल्या घरी पण योगाभ्यास करता येतो. ही काळजी जर घेतली तर पुढचं सगळंच आयुष्य आपलं चांगलं निरोगी जीवन आपल्याला जगता येतं. गर्भवती स्त्रियांच्या मधुमेहाबद्दल आपण बोलतो आहोत. आपल्या आणि महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं, गर्भवती स्त्रियांनी आपली जीवनशैली चांगली ठेवायची. लवकर उठायचं, लवकर झोपायचं, खूप उशिरापर्यंत झोपायचं नाही. दुपारी 1 तास फक्त विश्रांती घ्यायची. दिवसभर लोळत पडायचं नाही. घरात हलके फुलके कामं करायचे. असं जर केलं तर तुमची शरीराची हालचाल होत राहील आणि तुमची शुगर लेवल व्यवस्थित राहील. खूप आराम जर केला, सतत झोपून राहिलं, त्याचेसुद्धा परिणाम आपल्या शरीरावर होतात. म्हणून सतत आपल्या शरीराची हालचाल ठेवली पाहिजे. हलके फुलके कामं करायचे आहेत. खूप जड कामं डॉक्टरच तुम्हाला सांगतात की जड कामं करू नका. त्यामुळे हलके फुलके कामं करायला काही हरकत नाही. जरूर या माहितीचा उपयोग करून घ्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.